नमस्कार मंडळी, सर्वांना जय महाराष्ट्र. काय म्हणता? आज माझ्या मोबाईलवर 26 जानेवारीच्या ग्रामसभेचे व्हिडिओ जास्त प्रमाणात येत आहे. तेच तर माझे सर्वांना धन्यवाद आहे. आजच्या ग्रामीण सर्व युवकांना, सुशिक्षित युवकांना, की त्यांनी 26 जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये आपला सहभाग नोंदवला आणि आपल्या हक्क अधिकाराबद्दल आपल्या ग्रामसेवक, सरपंच यांना प्रश्न विचारले. त्यामुळे मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आणि अशीच जागरूकता आज प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये, प्रत्येक युवामध्ये दिसणे काळाची गरज आहे. तेव्हाच आपला गाव हा सक्षम, समृद्ध होईल, यात काही शंका नाही. म्हणून प्रत्येक आज सुशिक्षित युवांनी, जागृत युवांनी आपल्या स्तरावर, आपल्या ग्रामपंचायत स्तरावर, आपल्या स्थानिक स्तरावर, आपल्या स्थानिक राजकारणात सशक्त, सक्षम सहभाग नोंदवावा, जेणेकरून आजच्या या भ्रष्टाचारी, आळशी, कामचुकार प्रशासनाला जाग येईल. कारण की आपल्यासारखे युवा आज या राजकारणात येणे काळाची गरज आहे. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. आणि कुणाला जर ग्रामपंचायतबद्दल, ग्रामपंचायतच्या कोणत्याही माहितीबद्दल, कोणत्या योजनेबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. किंवा तुमच्या मनात जर ग्रामपंचायतबद्दल कोणता प्रश्न असेल तर ते पण विचारू शकता. मी जेवढं माझ्यात आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे माझ्या अभ्यासानुसार जेवढी मला माहिती आहे त्यानुसार मी सांगण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला काही प्रश्न वगैरे असेल तर ते विचारू शकता. आणि आज खरंच या भ्रष्टाचाराचा बकासूर सर्वीकडे माजलेला आहे आणि त्याच्या पोटावर लाथ मारणे काढायची गरज आहे. कुणाला काही प्रश्न आहे तर विचारू शकता. नाही? आणि ग्रामसभा ही सर्वात मोठी संसद आहे मित्रांनो. म्हणजे स्थानिक स्तरावरची सर्वात मोठी संसद आहे. आणि ग्रामीण लोकातील आज नागरिकांचा सर्वात मोठा हक्क आहे तो ग्रामसभा. म्हणजे ज्याप्रमाणे आपण ग्रामपंचायतमध्ये जे सदस्य निवडून देतो, ही ग्रामपंचायत एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्याचप्रमाणे आपली ग्रामसभासुद्धा एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे. जरी आपल्या ग्रामपंचायतच्या प्रत्येक निर्णयात प्रत्यक्ष सहभाग नसला तरी प्रत्येक निर्णयाची आणि प्रत्येक योजनाची योग्य अंमलबजावणी होत आहे की नाही त्याच्यावर निरीक्षण ठेवण्याचे काम हे ग्रामसभेचे असते. आणि जर ग्रामसभा जागृत झाली मित्रांनो, तर कोणताच ग्रामपंचायत सदस्य, वार्ड मेंबर, सचिव हे भ्रष्टाचार करू शकणार नाही. पण आपल्याला ग्रामसभा अगोदर सक्षम करावी लागेल. ग्रामसभेमध्ये प्रत्येकाचे म्हणणे मांडावे लागेल. प्रत्येकाच्या योग्य तऱ्हेनं, शांततेतऱ्हेनं ग्रामसभा ही परिपूर्ण झाली पाहिजे. त्याच्यात वादविवाद कमी आणि निर्णय, ठराव हे जास्त झाले पाहिजे. तेव्हाच आपली ग्रामपंचायत ही सक्षम होईल. आणि कोणताही जर गाव विकासाचा जर निर्णय घ्यायचा असेल तर ग्रामसभा ही निर्णय घेऊ शकते. आणि ग्रामसभा स्वतः ग्रामसभा बोलवू शकते. ग्रामसभा म्हणजे कोण? जे गावातील 18 वर्षावरील जे मतदार आहे, ज्यांचे वोटिंग लिस्टमध्ये नाव आहे, ते ग्रामसभाचे सदस्य असतात. पण
चे सदस्य म्हणजे त्यांचं संपूर्ण कुटुंब आलं, त्यामुळे सर्व गाव हा ग्रामसभाच असतो. म्हणून प्रत्येकाने आज शासकीय योजनाबद्दल माहिती जाणून घेतली पाहिजे, आपल्या ग्रामसभेचे हक्क अधिकार जाणून घेतले पाहिजे, आपल्या सरपंचाचे कर्तव्य जाणून घेतले पाहिजे, सचिवाचे कर्तव्य जाणून घेतले पाहिजे. जर ग्रामसभा सक्षम झाली तर मित्रांनो ग्रामपंचायत सक्षम होईल, ग्रामपंचायत सक्षम होईल तर गाव सक्षम होईल, आणि गाव सक्षम होईल तर राज्य सक्षम होईल, राज्य सक्षम होईल तर देश सक्षम होईल. जर तुम्हाला कोणताही तुमच्या ग्रामपंचायत स्तरावर किंवा कोणताही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. मी माझ्या प्रयत्नांनी, माझ्या अभ्यासाने तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. जर कोणालाही कोणता प्रश्न असेल तर विचारू शकता. जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, काय म्हणता? कोणालाच काही प्रश्न वगैरे नाही आहे का कोणाच्या मनात तुमच्या ग्रामपंचायतबद्दल, ग्रामसभेबद्दल, ग्रामपंचायत अधिनियमबद्दल? ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतमध्ये आणि सर्वांना, आजच्या ग्रामीण सर्व सुशिक्षित जागरूक युवांना विनंती आहे की त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये मेरी पंचायत ॲप, हे जे मेरी पंचायत ॲप आहे हे सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवावे. कारण की त्यात आपल्या ग्रामपंचायतमधील प्रत्येक व्यवहाराची माहिती होते. कोणती मीटिंग, कोणता निर्णय काय घेणार आहे किंवा काय करणार आहे त्याची माहिती होते. आज त्या ॲपचं ज्याप्रमाणे डिजिटलायझेशन व्हायला पाहिजे त्याप्रमाणे झालेलं नाही आहे, पण ते शासनाला करावंच लागेल आणि ते होणार. जर आपण आज जागृत झालो तर शासनाला ते लवकरात लवकर करणं भाग पडेल. म्हणून प्रत्येक सुशिक्षित युवांनी आपल्या स्थानिक स्तरावर जागरूकता करावी, जेणेकरून या आळशी आणि सुस्त प्रशासनाला जाग येईल आणि आपले प्रयत्न एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. आपण आपले प्रयत्न असेच सुरू ठेवू. आणि माझी सर्व आजच्या ज्या 26 जानेवारीमध्ये किंवा ज्या ग्रामसभा घेण्यात आल्या आणि त्यामध्ये ज्या नागरिकांनी सहभाग नोंदवला त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार, ज्यांनी आज आपल्या हक्क अधिकाराबद्दल जाणीव करून आपल्या ग्रामसभेमध्ये सहभाग नोंदवला आणि आपल्या समस्या मांडल्या. आणि अशाच प्रत्येक ग्रामसभा होणे आवश्यक आहे. आज तशा शासन निर्णयानुसार वार्षिक 4 ग्रामसभा घेणे अनिवार्य आहे. 1 मे, 2 ऑक्टोबर, 1 मे कामगार दिवस, 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. या 4 ग्रामसभा तर घेणे आवश्यक आहे, अनिवार्य आहे. पण जर ग्रामविकासाचा कोणता प्रश्न असेल, कोणती समस्या असेल तर सरपंच स्वतः ग्रामसभा ठेवू शकतो. आणि शासनही जर कोणत्या योजना येत आहे तर शासनही स्वतःहून आपल्या ग्रामसभा ठेवत असतात. म्हणजेच आणि जर सरपंचाला जर ग्रामसभा आयोजित करायची असेल तर तो केव्हाही एक विशेष ग्रामसभा आयोजित करू शकतो. काय जर कुणाला काही, मी आता बोलण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो, जेवढं बोलणं होतं माझ्याशी पण तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर विचारू शकता ग्रामसभेबद्दल, ग्रामपंचायतबद्दल. आणि आपण एक पारदर्शक सुशासन निर्माण करण्याचा प्रयत्न करू सर्व मिळून, आणि सर्वांनीच होणार आहे. आणि आज या कामात सर्वजण लागलेले आहेत. ही जशी गुरुदेव शक्ती सर्वाकडे प्रसारित होत आहे. आज आपले रविराज साबळे पाटील हे एक खूप चांगले काम करत आहे, जी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
अतिशय चांगले काम आहे. त्याचप्रमाणे मंगेश साबळे पाटील हे सरपंच हे आज स्थानिक स्तरावर त्यांच्या पंचायत समितीमध्ये त्यांचे विविध तऱ्हेचे आंदोलनं आपण पाहिले आहेत. आणि असेच खूप सारे युवा आज आपल्या स्थानिक स्तरावर चांगले काम करत आहेत. आणि असेच जागृती आज होणे काळाची गरज आहे. म्हणजेच आज आपल्या ग्रामपंचायतमध्ये रविराज साबळे पाटील, मंगेश साबळे पाटील आणि असे युवा निर्माण होणे काळाची गरज आहे. तेव्हा खरंच आज आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही जर आज प्रत्येक सुशिक्षित युवांनी, आपल्या जागरूक युवांनी जर आज आपल्या ग्रामपंचायत स्तरावर एकी आणि जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच हा बदल होऊ शकणार आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय. कोणाला असं वाटतंय का कुणाच्या मनात कोणता प्रश्न नाही आहे? सर्व काही आनंदाने चालू आहे. तर म्हणून सर्वांना धन्यवाद. आणि मी बोलण्याचा प्रयत्न केला. जर माझं यात काही चुकलं असेल तर क्षमा असावी. आणि जर तुम्हाला कोणता प्रश्न असेल तर विचारू शकता केव्हाही. आणि धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय. जय महाराष्ट्र भाऊ. अभि सिंग, जय महाराष्ट्र भाऊ. मोनू सिंग, हे अभिजित सिंग आपले भाऊ आहे, लहान भाऊ मोनू सिंग. त्यांना अभि तक आतापर्यंत मी जे सांगितलं ते तुम्हाला समजलं असेल तर ठीक आहे. आणि खूप वेळ झालेला आहे. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. बोलो मोनू. जय महाराष्ट्र. छोटी गयू. हर हर महादेव. थैंक यू फॉर वॉचिंग. मिलते फिर ब्रेक के बाद. ओम नमः शिवाय.